नमस्कार. आपण आलोय आज आंबव गावामधल्या सुतारवाडीमध्ये. का तर सुतारांच्या वेगवेगळ्या हत्यारांना काय काय म्हणतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर आता चला माझ्याबरोबर या. नमस्कार. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्याला सगळ्या हत्यारांची माहिती घ्यायची आहे, म्हणून आपण आलेलो आहोत वसंत गणपत सुतार यांच्या इथे आंबवला. आणि आपल्यासोबत आहेत त्यांचे सुपुत्र गणेश वसंत सुतार आणि हे कुवारबाव रत्नागिरी इथे राहणारे संदीप मेस्त्री आपल्याला माहिती देणार आहेत. तर गणेश दादा, आता आपण ही सगळी हत्यारं ठेवली आहेत, तर मराठीमध्ये आणि जुनी जुनी हत्यारं पण आहेत, तर सुतार समाजामध्ये ह्या हत्यारांना काय काय म्हणतात? तर हा रंधा असावा, हो ना? हा, बरोबर. हा छोटा रंधा, बरोबर. आणि ही पट्टी? ही पट्टी जो आपल्यासोबत बिगारी असतो त्याला ओढण्यासाठी ज्यावेळी जास्त ताकद लावायची गरज असते त्यावेळी ती पट्टीचा उपयोग होतो. बरोबर. मोठं काम असेल तर मुख्य कारागीर एकटा हाताळतो. अच्छा. हा, आणि हे छोटा, हा छोटासा रंधा आहे. हा, तर मराठीमध्ये रंधा मारणे हा एक वाक्प्रचार या व्यवसायातनं आलेला आहे. ठिय्या देणे हा वाक्प्रचार पण आलेला आहे. तर त्या वाक्प्रचारांबद्दल मी नंतर सांगेन, पण रंधा आपण बघितला. हा गोल्या. तर आता हे वापरतात हत्यार? काही पारंपरिक जे काम करणारे आहेत त्यांच्याकडे आहे. अच्छा. आणि आता मशिनरींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता कमी झालाय याचा वापर. अच्छा, पण हे गोल्या नेमकं करतो काय? गोल्या ज्यावेळी एखाद्या पट्टीला आपल्याला अंतर्वक्र ज्यावेळी आकार द्यायचा असतो त्यावेळी याचा उपयोग होतो. अच्छा. आणि याच पद्धतीमध्ये अजून दुधाऱ्या म्हणून प्लेन असतो, त्याला दोन्ही साईडनी काटकोन असतो. तो आपल्या दात्यामध्ये परफेक्ट शेवटपर्यंत जातो आणि तिथून तिथल्या साला घेऊन येतो. बरं, गोल्या इथे आहे पण दुधारे आपल्याकडे नाही आता इथे. आता इथं नाही आहे, पण आहे तो आपल्याकडे. बरं. हा साड्या ना? हा साड्या. ह्याचं नेमकं काम काय? ह्याचं काम ज्यावेळी दरवाजांचा बाजू वगैरे असतात, आपण फ्रेम बनवतो दरवाजाची, ती एक पट्टी दुसऱ्या पट्टीमध्ये घुसवावी लागते. तर त्याला एक साईडला आपण जे असतं त्याला इन्कम म्हणतो, आणि दुसरी बाजू जी जाऊन बसते त्याला कूस म्हणतो. कूस करताना याचा उपयोग होत नाही, पण ज्यावेळी इन्कमाची खाच आपण मारतो त्यावेळी ह्या साड्याचा उपयोग होतो. हे वेगवेगळ्या सायझेसमध्ये येतात. हा लहान आहे आता, कोरीकामापासून तर इन्कमापर्यंत याचा उपयोग होतो. अच्छा. ही याची मूठ आहे. अशी सगळ्या प्रकारच्या हाताळांना अशीच मूठ येते. आपण इथून फटका मारल्यानंतर हे इथं फुटू नये, बरोबर, म्हणून त्याला लोखंडी वशवी आहे. लोखंडी वशवी. अच्छा. हा, ही तर हातोडी आहे. हो. आता हा हातोडीचा जो प्रकार आहे आपल्या प्रेक्षकांना, सर्व लोकांमध्ये माहीत असतो की हातोडीमध्ये सेंट्रिक पासून तर लहान कामापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या हातोड्या वापरल्या जातात. बरोबर. तर सर्रास अगदी कोणाच्याही घरात, म्हणजे कुठल्या जाती धर्माचा लोक असू दे, काही असू दे, सर्रास आपण हातोडीचा उपयोग करतो. खिळे मारणे, स्क्रू ठोकणे यासाठी याचा उपयोग होतो. ज्याप्रमाणे तो खिळ्याची लांबी किंवा काठिण्य समोरच्या पदार्थाचा असेल, मटेरियलचा असेल, त्यानुसार याचं वजन आणि हे पाऊंडमध्ये मोजतात. आणि ह्या लहान हातोड्यापासून तर अगदी मोठ्या, अगदी घनापर्यंत हातोडीचे वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना डोकं दुखत असताना की घण बसतायत, तर घण हा पण एक तो ज्यावेळी प्रकारात आघात होतो घणांच्या आघात, म्हणजे ते लोहार कामामध्ये आमचे जातबंधू आहेत लोहार, त्यांच्याकडे हा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो याचा. बरोबर. हा गुण्या, बरोबर ना? आणि काटकोन. बरोबर. आणि मला वाटतं तुमच्याकडे असं गुण्या गोविंदाने नांदणे असं आपण म्हणतो, तर नाव असेल तर त्याला गुण्या असं पण. आता यामध्ये थोडासा मध्ये मी तुमच्या विषयाला लक्षात देतो की 12 बलुतेदार जे गावामध्ये पहिली प्रथा होती, तर कुंभार काम केलं जायचं, शिंपी काम केलं जायचं. तर हे शिवाजी महाराजांच्या काळात जी लोक ज्या ज्या ठिकाणी प्रस्थापित झाली, ज्या लोकांना ती कला येत होती, त्या रक्तगुणानुसार जे जिथे स्थायिक झाले त्यानुसार त्यांना ती कामाची जबाबदारी दिली गेली. आणि त्या पिढ्यानं पिढ्या त्या गावामध्ये चालत आहेत. अगदी अलीकडच्या 100-150 वर्षापूर्वी ज्या गावांमध्ये मानकरी म्हणून प्रथा होती, बरोबर, तर त्यांनी काही लोक आपल्याकडे जे 12 बलुतेदार नाही आहेत त्यांना दुसऱ्या गावातून स्थलांतरित करून आपल्याकडे आणले गेले, बोलावून घेतलं. असं सुद्धा इतिहास म्हणजे आख्यायिका आहे आणि वस्तुस्थिती पण ती आहे. आज आम्ही सुद्धा इथून 5 किलोमीटर किरडो म्हणून गाव आहे, तिथून आमच्या 5 पिढ्या ना 5 पिढ्याच्या आसपास आम्ही इथं आलोय. बरोबर. यावेळी इथं सुतार नव्हते म्हणून या आंबो गावानं आम्हाला तिकडून बोलवलं. बरोबर. असे सगळे मला वाटतं 12 बलुतेदार गुण्या गोविंदानं नांदत असतील. हो. कारण की एकमेकांच्या सहकार्यानंच गाव चालत होतं ना त्यावेळेला. पडपवणी म्हणून एक जुनी प्रथा होती.
की आम्ही जर एखाद्या समाज बांधवांना, माझ्या शेजार भावाला जर एखादी गोष्ट करून दिली, उदाहरणार्थ शेतीचा नांगर म्हणा, तर ते त्याच्या शेतीतून आलेलं जे पीक आहे ते त्यातला काही वाटा त्या सुताराला द्यायची. बरोबर. आणि सुतारानं त्याची जी का वर्षभराची बारीक कामं असतील ती सर्व करून द्यायची. मग त्याच्यामध्ये कुदळ, शेती अवजारं पारंपरिक, कुदळ असेल, नांगर असेल. मग त्या नांगराचे पण 2 प्रकार होते, घाटी नांगर होता, कोकणी नांगर होता. पण अजून गावामध्ये आहे प्रथा चालू आहे, काही ठिकाणी चालू आहे. अच्छा, बरं. पुढचं हत्यार बघूया आपण. हे स्क्रू ड्रायव्हर सारखं दिसतंय, पण ह्याला काय डिसमिस म्हणतात? डिसमिस म्हणतात याला मराठीमध्ये. आता ड्रायव्हर हा इंग्लिश शब्द झाला, स्क्रू हा तर त्यांच्या पहिल्यापासूनचा शब्द आहे. तर स्क्रू हा मागे किंवा पुढे करतो, चलन करतो त्याचं, म्हणून त्याला आपण चावी चालक किंवा स्क्रू चालक असं म्हणतो. आता याचे सुद्धा 2 प्रकार आहेत. याला आपण वजा चिन्ह असे म्हणून मायनस म्हणतो, याला हा प्लस आहे. ऍक्च्युली याला इंग्लिश सायंटिफिक जर नाव बघायला गेलं तर ह्याला फिलिप्स म्हणतात. फिलिप्स म्हणजे 4 बाजू. बरोबर. तर हे फिलिप्स आहे, ग्रीक वर्ड त्याच्यातून हे आपल्याला आलेलं आहे. तर ह्या दोन्हीमध्ये एक वापर आपण ह्याचा करतो, 2 in 1 ज्याला आपण म्हणतो. अरे वा. हे पातळी साधन आहे, पातळी फरशी म्हणतात तिला. हिला सुद्धा मारण्यासाठी आपल्याकडे अशी एक लाकडाची पट्टी असते की जेणेकरून ही मूठ जास्त खराब होऊ नये. दोन्ही हेतू असतात. आता ह्याला जर हे फायबरिक मटेरियल आहे आणि तुम्ही जर लोह कुठल्या मटेरियल याच्यावरती जर मारलात तर ही डॅमेज होऊ शकते. बरोबर. आपल्याला या पट्टीला आकार दिल्यानंतर याचा पट्टीचा काही भाग आहे ना तो आपल्याला कमी करायचा असतो. सगळंच मशीनवर किंवा रंध्याने शक्य होत नाही. बरोबर. मग अशा वेळी आणि दुसरं मी मगाशी तुम्हाला सड्याची माहिती देताना ज्यावेळी इन्कमाचं सांगितलं, तर ती इन्कमाची जी राहिलेली बाजू आहे ती अगदी लंबांतर समांतर यावी. बरोबर. त्यासाठी याचा उपयोग होतात. ह्याला काय म्हणतात? पातळी फरशी. पातळी फरशी. आणि अजून ह्याला काहीतरी नाव, पटाशी. कानस नाही, पटाशी आहे हे. बरोबर. आणि ही एक वेगळीच अशी पक्कड आहे, पण ह्याला काहीतरी विशेष ना, अंबूर पक्कड असं नाव आहे याला. असं पाटी कटावणी टाईप हे दिलंय, अंबूर पक्कड. आपले जे नको असलेले खेळे आहेत किंवा काम झाल्यानंतर जे काढायचे खेळे आहेत, जे अर्ध्यावरती मारून ठेवलेले असतात, ते अगदी त्या फळीच्या सरफेस पर्यंत जाऊन ते आपल्याला काढता येतात आणि चांगली ताकद मिळते दोन्ही बाजूने. बरोबर. हा ओळंबा आहे ना? हा ओळंबा आहे. अच्छा. तर हा असा आता याचं तुम्हाला मी शास्त्र पण सांगतो आणि थोडासा उगम पण सांगतो की प्लंबॉब म्हणतात याला इंग्लिशमध्ये. गुरुत्वाकर्षण शक्ती ही केंद्राकडे आकर्षिली जाते. बरोबर. तर कोणत्याही आपण जे काम करतोय ते लंबांतर त्याचं स्थिर राहावं. लंबांतर म्हणतो मी, स्थिर राहावं म्हणून याचा उपयोग होतो. बरोबर. हा जेवढा वजनी असेल तेवढी तुम्हाला त्याची अचूकता जास्त येणार. नाहीतर मग तो असा हलत राहणार. बरोबर. तर कारण हे काम करत असताना बघितलेला आहे हा ओळंबा, पण त्याचं नेमकं अचूक मापन. आणि याचं सांगायचं झालं ओळंब्याचं, तर फक्त हा सुतार कामाशी मर्यादित नाही. जेवढ्या स्थापत्य कलामध्ये आहेत, ओळंब्याशिवाय कोणाचंही काम चालणार नाही. ओळंबा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा. आणि हे हा पटाशी पातळी फरशीचा हा चवर्शी, छोटा चवर्शी. बरोबर. म्हणजे पटाशीची छोटी बहीण चवर्शी म्हणून. ज्यावेळी याच्यापेक्षा कमी रुंदीचं काम असेल त्यावेळी वापरले जातात. बरोबर. ही पक्कड. ही पक्कड सर्वसाधारणतः सगळ्यांना अगदी सगळ्यांकडे असते. सगळ्यांना ही माहिती आहे. हा एक कानशीचा प्रकार आहे. ज्यावेळी एखादी धार आपण काटकोन्या गुन्ह्यामध्ये असते, तर ती गुन्ह्यामध्ये असलेली धार आपल्याला जर हापरवून करायची असेल, अर्धगोलाकार त्याला जर आकार द्यायचा असेल तर हिचा उपयोग होतो. त्यानंतर इतर वस्तूला धार काढण्यासाठी सुद्धा मेटल टू मेटल ह्याचा वापर केला जातो, कारण हिला त्या पद्धतीनं बनवलेली असते. हिचे दाते जे आहेत हे ज्यावेळी झिजतात तेव्हा ही जीर्ण होते, हिचं काम संपतं. ह्याला पुन्हा परत धार काढता येत नाही. अच्छा. यूज अँड थ्रो. अच्छा. म्हणजे जेवढं ती करू शकते काम तेवढंच आपण वापरू शकतो. तो शार्पनेस असेल तोपर्यंत त्याची जी डीप आहे तोपर्यंत ती काम करणार, त्यानंतर ती करणार नाही. हा दगडाचा बघा, ह्याला शिष्ण म्हणतात. तर महत्वाचा विषय काय आहे, आपली जी पारंपरिक सगळी हत्यारं होती, मग ती कुऱ्हाड असो, कोयती असो, या सगळ्याला इथं थोडंसं वंगणीकरण, पाण्याचं वंगणीकरण करून त्याला दाब देऊन धार काढली जाईल. बरोबर. पाणी पाजणं. आणि अजून सुद्धा आपल्याकडे जी काही हत्यार आहेत त्याला आपण याच माध्यमातून धार लावतो. बरोबर.
हे काय आहे आणि याच्यावर अंक आहेत? हो हो, आता थोडंसं आपण आधुनिकतेकडे वळूया. पारंपरिक हे सगळे प्रकार झाले. आता मी तुम्हाला हे जे चावी किंवा स्क्रूड्रायव्हर जो आपण म्हटला मगाशी, तर हा त्याचाच एक प्रकार आहे. आता यंत्र आपण का वापरतो, विज्ञानानं पण सांगितलं की कमी वेळात जास्त काम व्हावं, कठीण काम सोपं व्हावं, बरोबर, म्हणून काय केलं जातं, यंत्र वापरलं जातं. आता हे थोडंसं DC करंटवरती यंत्र आहे, त्याला बॅटरी आहे पाठी, आणि चार्जिंगवरती हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आता फिरतोय बघा. बरोबर. आणि त्याला एक नॉब आहे, तो दाबला की तो घड्याळाच्या दिशेने फिरणार. बरोबर आहे. ज्यावेळी आपला स्क्रू चलन आतमध्ये करेल तेव्हा हा क्लॉकवाईज फिरणार, आणि आपला स्क्रू ज्यावेळी काढायचा असेल तेव्हा तो अँटी क्लॉकवाईज फिरणार. बरोबर. आता याची साधारणतः 2 ते 2.5 तास, जसं तुम्हाला किती व्होल्टेज दिलंय, किती त्याच्यावरती ते किती वेळ काम करणार हे अवलंबून असतं. बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. तुम्ही जर हेवी काम करणार असाल अजून कंपनीनुसार सुद्धा त्याच्या कॅपॅसिटीज बदलतात. बरोबर. आणि हे आपल्या सर्वच, हे पण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे फक्त सुतारकामासाठी मर्यादित नव्हे, तर संपूर्ण ह्याला मोजपट्टी आपण म्हणतो. बरोबर. मेजर टेप. हा, बऱ्याचशा कामांची ज्यावेळी सुरुवातीला आपण आखणी करतो, एखाद्या नवीन ठिकाणी काम बघायला जातो, बरोबर, तेव्हा हे संपूर्ण याच्याद्वारे आपण माप नोंद करून घेतो. बरोबर. आणि ते आपल्या कारखान्यात किंवा जिथं कामाची जागा असेल तिथं येऊन आपण त्याची कार्यवाही करतो. बरोबर. आता हे पूर्वीच्या काळी करवत असायची, सर्रास सगळ्यांना माहिती आहे. तर सुरुवातच तिथून व्हायची. आपण जे का मोठं लाकूड आणलंय किंवा काहीही आणलंय, हा एक लाकडाचा प्रकार आहे, हा प्लायवूडचा प्रकार आहे. बरोबर. आणि हा प्लायवूडवर लावलेला सनमायका आहे. सर्व ठिकाणी आपण पाहतो. आता याच्या वेगवेगळ्या सायझेस आहे. हा आता 1.5 इंचामध्ये आहे, ही 1.25 इंचाची पट्टी आहे, हा 8 mm चा प्लायवूड आहे. तर त्याच्यानुसार याला ॲडजस्टमेंट असते. तुम्हाला किती कट करायचं आहे, तुम्ही ही जी प्लेट जेवढी ॲडजस्ट कराल, बरोबर, त्यानुसार तुम्ही, हे आपण थोडं असं दाखवूया, असं समोर दाखवूया म्हणजे आपल्याला कळेल. हा प्लेट जेवढा सरफेस पासून तुम्ही वरती खाली करणार तेवढा तुमची कटिंगची डीप वाढणार. बरोबर. हां, तर याचा फायदा एक असा झाला की पूर्वीच्या काळी जे हातानं आपण कापत जायचो, जे कौशल्य कारागीर होते त्यांचं ठीक होतं, पण एखादा बिगारी वगैरे असेल तर त्याला ते थोडंसं, आपण जे घेतलेले माप आहेत, बरोबर ना, ते थोडंफार इकडे तिकडे जायची. बरोबर. आणि ह्याचं काय झालंय, याला आपण एक व्यवस्थित आहे ना बॉटम करून घेतो आपण. बरोबर. आणि त्या बॉटमनुसार ॲक्युरेट त्या MM मध्येच हे कापलं जातं. कामामध्ये ॲक्युरेसी आली. उभ्या पट्टीला पण आपल्याला वळंबा मिळाला, आडव्याला पण साईज मिळाली. त्याच्यामुळे काम गतिमान आणि आणखी दर्जेदार होतं. असं. किती छान माहिती दिली. अगदी पारंपरिक हत्यारापासून ते आधुनिक हत्यारापर्यंत आपण सगळं बघितलं. इथे करवत नाही आपण दाखवली, कारण करवतचं काम आता हे करताय म्हणून. तर करवत तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की असे दाते असणारी करवत आहे. तर ही सगळी हत्यारांची माहिती आपण घेतली. एकदा जवळून आपण हे सगळं बघणार आहोत आणि प्रत्येकाची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. चला. मोठा रंधा, छोटा रंधा, गोल्या आणि दुधाऱ्या. दुधाऱ्या कशाला म्हणायचं? याला ज्यावेळी समान सरपेट असेल तेव्हा. अच्छा, म्हणजे समांतर पातळीवरती हा जर चौकोनी असा सपाट असेल, आयताकृती, हे जे आत लावलेलं ब्लेड आहे हे रंध्यासारखं चौरस झालं की त्याला दुधाऱ्या म्हणतात. अच्छा. सड्या. हा सड्या. ही छोटी हातोडी, मोठी हातोडी, काटकोन किंवा गुण्या, त्यानंतर चावी चालक किंवा स्क्रू चालक. डिसमिस. डिसमिस. पटाशी किंवा पातली फरशी, वळंबा, अंबूर पक्कड, साधी पक्कड, ही चवरशी, कानस, पत्थर, मापन टेप, टायटनर मशीन, ही करवत आणि ही आधुनिक करवत. त्यानंतर हा प्लायवूडचा एक नमुना आहे, हा फळीचा एक नमुना आहे सागाच्या, आणि हा सनमायका लावलेला 1.25 इंची प्लायवूड आहे. बघितलं ना मुलांनो, एखादा व्यवसाय करायचा असेल तर किती हत्यारं आपल्याला नीटपणे समजून घ्यावी लागतात. मुलांनो, आता तुमचा प्रश्न. सगळी हत्यारं दाखवली, त्याच्यामध्ये हे एक हत्यार आहे, याला 2 नावं आहेत, आधी सांगितलेली आहेत. हा थोडा मोठा आहे, याला काय म्हणतात लिहून पाठवा. चला, येते. हां.